एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. काय अंजली मॅडम, कसला एवढा अभ्यास चाललाय? अभ्यास नाही हो, मी जरा हिशोब करते. यावेळेस ना जरा वरखाली झालाय हिशोब. म्हणजे मला कळलं नाही. नाही म्हणजे मी मुद्दाम नाही बोलत हो, पण आधी आपल्या लग्नाचा वाढदिवस आणि आता ललिताताईंचा मुक्काम. प्रत्येक महिन्यात असं काही ना काहीतरी होणारच ना. हा, आता तर श्रावणात मुलींचे सण आहेत. हो, पण त्याची सगळ्याची तयारी आहे आपल्याकडे. पण ललिताताईंचं हे दुखणं अचानक आलंय ना, त्यांच्याकरता वेगळा स्वयंपाक होतो आपल्या घरी. म्हणजे आपल्या श्रीमंती थाटाच्या जेवणाबद्दल म्हणायचंय तुला? हा, हो, म्हणजे त्यांच्याकरता जर का आपण वेगळं जेवण केलं तर त्यांना अवघडायला होईल, म्हणून आपण सुद्धा तेच जेवतो. त्यात 2 वेळच्या वेगळ्या भाज्या, त्या सुद्धा 2-2. रात्रीच्या जेवणात काहीतरी गोड. आपण जेवतो का असं रोज? आपलं रोजचं जेवण म्हणजे टिपिकल मध्यमवर्गीय जेवण. भात उरला तर दुसऱ्या दिवशी नाश्त्याला फोडणीचा भात, किंवा पोळ्या उरल्या तर फोडणीच्या पोळ्या, किंवा पोरींच्या डब्यामध्ये कुस्करलेल्या पोळीचा लाडू. हा, मग वाईट असतं आपलं जेवण? वाईट असतं असं म्हणायचं नाही मला. मी तुला टिपिकल मध्यमवर्गीय जेवणाची पद्धत सांगितली. पौष्टिक असतं, पण खर्चाचा विचार केलेला असतो, किंवा अन्न अजिबात उरू नये याचा पूर्ण विचार केलेला असतो, हो की नाही? तुम्ही माझं कौतुक करताय की टोमणे मारताय मला? टोमणा कशाला मारी? मला इतकंच म्हणायचंय, ललिताताईंच्या सवयीमुळं आपल्याला जरा सागर संगीत, गोडाधोडाचं जेवण मिळतं आहे, तर ते एन्जॉय करूयात ना थोडे दिवस. अहो, एन्जॉय करायला काय माझी हरकत नाहीये. म्हणजे रोज जर का चमचमीत आणि गोडाधोडाचं खाणं असेल तर कोणाला आवडणार नाही? पण सगळं जमायला हवं ना. कसं आहे अंजली, काटकसरीनं जगण्याची आपली सवय आहे, पण म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने जगणं परवडणार नाही असं नाहीये. नाही, म्हणजे लगेच आपणही तसंच जेवायला सुरुवात केली पाहिजे किंवा तशी सवय लावून घेतली पाहिजे असं नाही. आता ललिताताईंच्या या सवयीमुळे आपण जर त्यांना असं वेगळं जेवण करून दिलं तर ते बरोबर दिसणार नाही, त्यांना अवघडल्यासारखं होईल. हे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. मग तुझी तक्रार काय आहे? तक्रार कसलीच नाहीये हो, मी फक्त काळजी करते. हा, काळजी करणं ही आपली सवय आहे, पण सध्या काळजीचं तसं काही कारण नाहीये. अहो, पण आपण रोज असा थाटमाट करतो का? अगं अगदी बरोबर आहे, पण समजा आपण काही दिवस आपला मेनू बदलला, आपल्या ह्या सवयी बदलल्या, छान गोड धोड रोजचं स्वीट डिश, 4 भाज्या असं जेवायला लागलो तर काय हरकत आहे? काही दिवस करूयात तसं. यालाच पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात, कळलं? पॉझिटिव्ह थिंकिंग. अनिता, निघते ग मी. डबा तयार आहे ना? कुठे गेली?
गाणं कुठे ऐकू येते? जुईली खरंच अभ्यास करते ना? ते गाणं इथेच वाजत होतं ना? जुईलीचं आवडतं गाणं आहे ते. हो, म्हणजे ऍक्च्युली माझ्या मोबाईलवरच वाजत होतं. माझ्या लक्षातच आलं नाही की तिथे अभ्यासाला बसले, पण लक्षात आलं मी लगेच बंद केलं. सॉरी हा. व्हेरी सॉरी. जुली, तू अभ्यासाला बाहेर जाऊन बसतेस का प्लीज? जुईली इथे बसली तर काही हरकत आहे का? नाही म्हणजे तुमचं लक्ष राहील ना तिच्यावर. मी पण निघते ना शाळेत जायला. नाही, मला ना तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. आपण संध्याकाळी बोलूया ना. नाही, जरा आत्ताच बोललं तर, म्हणून मी तिला म्हटलं की जरा ती. हो का? जुईली, तू ना बाहेर जाऊन अभ्यास करत बस. जा, अभ्यास कर मात्र. हो, हा. थँक्यू जुली. बोला. आणि त्या डबा भरते माझा. हां. तोवर आहे मला वेळ. ऍक्च्युली ना मला स्वानंदीबद्दलच बोलायचं होतं तुमच्याशी. स्वानंदीबद्दल म्हणजे काही चुकीचं वागली आहे का ती? नाही छे छे, काहीच चुकीचं वागलेली नाहीये. फार गुणी आहे मुलगी ती. तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या नवीन घरासाठी तिने सगळे तिचे दागिने मोडलेत, विकून टाकले तिने दागिने. मला फार मनाला लागले होते. पण दागिने म्हणजे इन्व्हेस्टमेंटच असते ना, आणि वेळेवर कामी नाही आले तर काय उपयोग त्याचा? हो, पण मुली नाही ना विकत स्वतःचे दागिने. आणि तिने तिचं सगळं स्त्रीधन म्हणजे तुम्ही दिलेले सगळे दागिने विकून टाकले. आणि मला असं वाटतं की श्रावणी येतोय तर तिच्यासाठी एखादा दागिना करावा सणानिमित्त. अहो कशाला, तुमचा लेक करेल की तिला. खूप आयुष्य आहे अजून त्यांचं. हो, तो करेलच हो, पण मला माझ्यासाठी म्हणून एखादा दागिना करायचा तिला. मला असं वाटतं की एखादं छानसं मंगळसूत्र करावं तिला. मंगळसूत्र कशाला? तिचं आहे की, ते नाही विकलं तिने. तिच्या गळ्यात आहे तिचं मंगळसूत्र, ते विकूच दिलेलं नाही इंद्रनीने तिला. पण तुम्हाला आठवतंय का, लग्नात तुम्ही मोठं मंगळसूत्र घातलं होतं तिला? हो. तसं मला करायचंय. तिला फार आवड आहे मंगळसूत्राची. हो खरंय ते, पण ते पण येईल की तिच्याकडे? अहो ते येईलच, पण आमच्या ज्वेलरकडे मी एक छान मंगळसूत्र बघितलंय. 2-2.5 तोळ्याचं असेल, साधारण 60,000 पर्यंत जाईल. अहो एवढं कशाला करताय तुम्ही? अहो कशाला म्हणजे काय, लाडकी सून आहे ती माझी. हो, एवढ्या मायेने करताय तुम्ही. स्वानंदी खरंच भाग्यवान आहे. हो ठेव स्वानंदी नाही, मी खरंच खूप भाग्यवान आहे. पण अंजली तर एक छोटासा प्रॉब्लेम आहे. अहो काय झालं? म्हणजे 60,000पैकी 30,000 आत्ता माझ्याजवळ आहेतच, आणि 30,000 लगेच जमतील. म्हणजे आमची भिशी असते ना, ती लागली की लाखभर रुपये येतात माझ्या हातात. पण या महिन्यात ती भिशी लागेल असं वाटत नाहीये मला. त्यामुळे 30,000 जरा आत्ता कमी पडतायत, तर तुम्ही मला दिलेत तर. 30,000? हो, म्हणजे मी गणपतीच्या आत तुम्हाला परत करेन किंवा त्याच्या अगोदरच करेन. 1-2 दिवस उशीर होतील, पण तुम्ही विश्वास ठेवू शकता ना माझ्यावर? अहो काय बोलताय तुम्ही? विश्वास म्हणजे काय? तुम्ही तर घरच्याच आहात ना, आणि माझ्याच मुलीसाठी तुम्ही करताय. हो. अहो पण म्हणजे 30,000 म्हणजे. नाही, मला माहिती आहे जरा मोठी रक्कम आहे ही, पण तेवढी मोठी सुद्धा नाहीये नाही का. आता बघा ना, म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत इंद्रनीला 4-4.5 लाख मी दिले, निरंजनला 2 लाख दिले. एवढंच कशाला, बाळूच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी 45,000 रुपये काढून दिले मी. तुम्ही करालच हे सगळं, पण. हो ना, म्हणजे आता याच हाताने एवढे सगळे पैसे मी त्यांना दिले, आणि आता 30,000साठी तुमच्या समोर हात जोडायची वेळ येते मला. अहो नाही हो, तुम्ही हात नका जोडू. मी करते काहीतरी पैशांची व्यवस्था. हां, म्हणजे संध्याकाळपर्यंत करते. हो. कुठून आणि कसे मला नाही माहित, पण करते मी. आणि कॅशच द्याल ना? तुम्हाला कॅश लागेल? हो, आता मी अशी एका जागी खेळलेली आहे.
आणि तुम्ही मला चेक दिला तरी तो मला कॅश करूनच घ्यायला लागेल ना, म्हणून म्हणत होते मी. खोटं बोलू बाई तीन खोटं आणखीन एक रिक्वेस्ट करायची होती. बोला. ही गोष्ट ना आपल्या दोघींमध्ये जाऊ दे, कुणाला सांगू नका. म्हणजे अगदी स्वानंदीला सुद्धा नको. हो मला माहिती आहे, तुम्हाला स्वानंदीला सरप्राईज द्यायचं असेल ना. हो सरप्राईज तर द्यायचंच आहे मला तिला, पण तुम्हाला माहिती ना तिचा स्वभाव कसा आहे. एवढा मी खर्च करते म्हटलं मला अजिबात काही करू द्यायची नाही, तसं नकोय व्हायला मला. मला तिला दागिना करायचाच आहे. तुम्ही नका काळजी करू, मी नाही सांगणार स्वानंदीला. पण आता तुम्ही आराम करा. हो येऊ मी. या संध्याकाळी मी वाटच बघते. स्वानंदी, हा जो काही भिकार सावकारचा खेळ रंगलाय ना आपल्या दोघींमध्ये, त्यात कोण भिकारी होते आणि कुणाच्या हातात सावकारी येते ते बघत आता. आज काय मेन्यू आहे? अच्छा पालक. मग मी बटाटे सोलून घेऊ. तुम्हाला वहिनी आता आई कशा आहेत तुमच्या? आता खूपच बरी आहे. म्हणजे उठून बसते, खोलीत जरा फिरते, मला बरं वाटतंय. मग काय, मुलगी रोज भेटायला येते म्हटल्यावर कुठली आई फार काळ आजारी राहूच शकत नाही. हो ना, आपल्या इथल्या आईंची कृपा. वहिनी तुम्ही पुन्हा प्रेमात पडलाय वाटतं आईंच्या. नाही अगं, पण जे चांगलं आहे ते चांगलंच ना. हो पण नाही म्हणजे त्या पटकन हो म्हणाल्या का तुम्हाला माहेरी जायला? अगदी पटकन हो म्हणाल्या. म्हणजे मला म्हणाल्या की आई आजारी असते, तू जायला पाहिजेस. वर मला असंही म्हणाल्या की तू जाऊन राहिलीस तरी चालेल. हो हो पण मी त्यांना म्हंटल की मी जाऊन येऊ नसेल, तर मला पटकन हो म्हणाल्या. मला आश्चर्यच वाटलं. नाही ते कळतच आहे की तुम्हाला खूप आश्चर्य वाटलंय, कारण का ही गोष्ट तुम्ही मला आधीही सांगितली होती आणि आता त्याच एनर्जीत तुम्ही मला सांगताय. आणि कौतुक सुद्धा. म्हणजे कधी कधी मला कळतच नाही आईंचं वागणं कसं आहे. म्हणजे एरवी वागणाऱ्या आई खऱ्या की आता ह्या चांगल्या वागणाऱ्या आई खऱ्या. नाही म्हणजे मला अपेक्षाच नव्हती त्यांच्याकडनं की त्या अगदी सहजपणे बोलतील मला जा म्हणून. नील, मी काय म्हणते ते आई, आईला घरी आराम नाही मिळणार. स्वानंदी क्लासला जाईल आणि निलिमाच्या आईची तब्येत बरी नाही, त्यामुळे ती सारखी तिथे येऊन जाऊन राहणार. मग कसं करणार? हो ना, आणि तुमचे बाळूदादा पण नसतील ना आता घरी. आईंनी वहिनींना माहेरी जाण्यासाठी हसत हसत परवानगी देणं आणि आईंचं घरी करायला कुणी नसेल असं सांगताना काकूने नेमकं हेच कारण सांगणं. हा फक्त योगायोगाची. कसला विचार करतेस? नाही, काल काकू पण घरी सांगत होती की निलिमा वहिनींची आई आजारी आहे, तर त्या जाऊन येऊन असणार आहेत, तर तुझ्या सासूबाईंना कोण बघणार वगैरे ते आठवलं. बर, आईनी पण काहीतरी सांगितलंच असेल ना. पाय सरकून माणूस कधीही पडू शकतो आणि कुठेही, पण आई नेमक्या माझ्याच माहेरी पडल्या. नक्की कशाला गेल्या होत्या? आणि त्या पडल्या तेव्हा किचन मध्ये दुसरं कुणीच नव्हतं, असं कसं? डॉक्टरांनी 15 दिवसांची विश्रांती सांगितलीही असेल, पण अगदी जागेवरून हलायचंच नाही, असं नेमकं काय झालं? ही सूचना डॉक्टरांची या माझ्या घरच्यांचा चांगुलपण आहे का आईंची नवीन आयडिया? मी जास्तच विचार करते का? पण माझं मन मला सांगतंय की ह्या प्रकरणात सुद्धा जे दिसतंय त्यापेक्षा खोल काहीतरी. अगं लक्ष कुठे? सॉरी सावकाश. काय झालं? बायका नेहमी विचारत असल्या की त्यांच्या समोर गॅसवर नेहमी दूधच का असतं? बरं ते जाऊ दे, पण तू मला सांग, तू कसल्या विचारात होतीस? एक प्लॅन आहे. कसला? सांग ना, कसला प्लॅन आहे? आपण दोघी आईंना भेटायला जाऊया. ते खरंच? हा, मी लगेच तयारी करते.
बरं आहे का ग? आवडलं तुला हे? नाही काकू, हे खूपच लहान आहे, नको आहे. हे बघा ना, हे खूप छान आहे. आवडलं? हो, हे खूप मस्त आहे. स्वानंदीला खूप छान दिसेल. हो ना. आणखीन काही डिझाईन्स आहेत का? एवढीच आहेत? पण त्याचं काय आहे ना, तुमचं बजेट खूप कमी आहे ना, 1.5 तोळ्यापेक्षा जास्त नाही आहे. त्याचे घडणावर पण असते ना. हे माझ्या बजेटमध्ये बसेल ना? हो हो, 60,000 बसवून टाकू ना. बसवून टाकू म्हणजे? सोन्याचा भाव मला माहित नाही असं नका समजू. आम्ही असं कसं म्हणू, तुम्ही मोठी माणसं पैसा. काय ना, ते खड्यांचं बघ, ते बरं वाटतं मला जास्त. हे हा, ते जास्त छान वाटतं ना. तुला आवडलं? मला पण हेच आवडलंय. हो ना, मस्त आहे एकदम. नाही फायनल करूया? हे घेतो. हो तुम्ही आलात तरी चालेल प्लीज. ओके. मस्त आहे. मोठं आहे ना व्यवस्थित? कारण तिला मोठंच हवं होतं ना. हे असं दिसतं. छान दिसतं. तुला आवडलं ना? हो. हा, हे घ्या. थँक्यू. बरं आहे तुम्ही. नमस्कार. दे. अंजली ताई असते तर त्यांनी पण पसंत केलं असतं काय ते. म्हणजे काकू तुम्ही सगळ्यांना सांगितलंय? आई, आजी, काकू सगळ्यांना अगं सांगितलं? नाही, कुणालाही सांगितलेलं नाहीये. सगळ्यांना सांगितलं तर सरप्राईज कसं राहील? मला स्वानंदीला सरप्राईज द्यायचंय. तू तुझ्या काकूच्या कानावर घातलंय. सही आता काकू तुम्ही. म्हणजे माझ्या आईच्या तोंडून काहीतरी निघालंच असतं ना. बाबांना तरी नक्कीच सांगितलं असतं तिने. आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं असतं. फार सरळ आहेत ग बाबा तुझे. आमची स्वानंदी पण खूप लकी आहे. कशात ललिता ताई? बरी. सायली एक काम करशील का? काय? आमच्या दोघींसाठी अपनी वाली वो कॉफी करशील? येस. Thank you. काय झालं? आणलेत का पैसे? हो, पण 30,000 ही खूप मोठी रक्कम होते. म्हणजे मी कसे जमवलेत ना ते मलाच माहित. म्हणजे नाही आणलेत का पैसे? नाही नाही, जमलंय मला. पैसे आणलेत का तुम्ही? हो. पूर्ण 30,000 आहेत? हो, पूर्ण 30,000. चला, आता मला स्वानंदीला मोठं मंगळसूत्र करता येईल. माझ्या मनासारखं नाही, निदान त्यातल्या त्यात बरं तरी. स्वानंदी खुश होईल अगदी. हो, आणि ते मोठं मंगळसूत्र छान दिसतं हो गळ्यात. ते छोटं कसं तरीच दिसतं नाही का? तसं नाही ललिता ताई, पूर्वीच्या काळी जी गाठण बनवायची ना ती अशी गळ्यापाशी असायची. हो, म्हणजे त्यातल्या काळ्या मण्यांमुळे नवऱ्या मुलीच्या चेहऱ्याला शोभा यायची. आणि हल्ली तर गरज म्हणून लहान मंगळसूत्र करतात, कारण बायकांना प्रवास करायचा असतो आणि ट्रेनमध्ये मोठं मंगळसूत्र ओढलं जाण्याची शक्यता असते. हो ना. ट्रेनमध्येच कशाला हो, भर बाजारात सुद्धा हल्ली मंगळसूत्र आणि चेन सोडली जाते. त्यामुळे नाईलाज म्हणून लहान मंगळसूत्र करतात. पण स्वानंदीला ना खरंच मोठं मंगळसूत्र आवडतं आणि तुम्हाला सुद्धा तिच्याकरता ते हौसेने करायचंय. हो, मग मला काय त्यातच आनंद आहे. अंजली ते तुमचे उपकार मी आयुष्यात विसरणार नाही. अहो काहीतरी काय उपकार कसले, आणि माझ्याच मुली करताय ना तुम्ही. हो, पण हे पैसे तुम्हाला घ्यायला लागतील ना माझ्याकडनं. हो घेईन की, पण माझे पैसे परत कधी देताय असं सावकारी तगादा नाही लावणार. अहो नाही, ते ठाऊकच आहे मला, म्हणून तर हक्काने तुमच्याकडे मागितलेत पैसे. स्वानंदी अगदी खुश होईल. हो, पण हे मंगळसूत्र मी तुमच्या मुलीसाठी म्हणून नाही करत आहे. स्वानंदी माझी लाडकी सून आहे म्हणून मी तिच्यासाठी करते. बरं. आणि आमच्या घरासाठी तिला सगळे दागिने मोडायला लागले ना, पण एका शब्दाने कधी तक्रार म्हणून केली नाही त्या मुलीनी. अरे काय? हे तुमचे पैसे आधी ताब्यात. थँक्यू. मोजून घे. मोजायचे काय, बरोबरच असतील. मोजून घेतलेले बरे. हा ना. आता तुमचा एवढा आग्रह आहे तर काय ते मोज. खरं तर बरोबर असतील. असू द्यात, पण तुम्ही मोजलेत तर बरं.
स्वानंदी, तुझ्यासाठी घेतलेलं मंगळसूत्र खरं नाहीये, खोटं आहे ते. 60,000चं नाही, जेमतेम 600 रुपयांचं आहे. हे तुझ्या आईला मात्र कधी कळू नये. धक्का बसेल ग त्या सात्विक बाईला. तू अशाच आयडिया करून माझ्याकडनं पैसे काढून घेतले होतेस ना. आता मी काय करते हे तुला कळेपर्यंत तुझं माहेर खाक झालेलं असेल. करेक्ट.